कर्जत तालुक्यातील नेरळ कळंब रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याचा वाद आता चांगलाच पेटण्याची शक्यता आहे. माथेरान नेरळ कळंब राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं झाल्याचा मुद्दा पुढे आला असून ती हटवण्यासाठी आंदोलनं सुरू झाली आहेत. मात्र दुसरीकडे स्थानिक दुकानदार आणि ग्रामस्थांनी दुकानं वाचवण्यासाठी जोरदार भूमिका घेतली आहे. नेरळ विकास प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं रस्त्याच्या मध्यापासून 7 मीटरपर्यंतची मर्यादा निश्चित केली आहे. या मर्यादेत येणारी अतिक्रमणं हटवण्यासाठी प्रशासनानं मार्किंगही सुरू केले. मात्र आंदोलकांनी 7 मीटरऐवजी 9 मीटरपर्यंत कारवाई करावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालंय. आंदोलकांची मागणी मान्य झाल्यास कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील साई मंदिर परिसरातील 50हून अधिक दुकानं धोक्यात येऊ शकतात. या दुकानांवर अनेक स्थानिक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. स्थानिक दुकानदारांचं म्हणणं आहे की सध्या 7 मीटरपर्यंतची कारवाई करावी आणि भविष्यात रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू झाल्यावर आवश्यकतेनुसार पुढील अतिक्रमणं हटवावीत. अचानक 9 मीटरपर्यंत कारवाई केल्यास अनेकांचा रोजगार उद्ध्वस्त होतील असा त्यांचा दावा आहे. या भागातील कोल्हारे, पिंपोळी, वाकद, जिते, नेरळ आणि दहिवली गावातील ग्रामस्थांनीही स्थानिक दुकानदारांना पाठिंबा दिलाय. स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला सामान्य नागरिकांच्या व्यवसायावर गदा आणू नये अशी मागणी केली आहे. दरम्यान अतिक्रमण हटवण्याच्या मुद्द्यावरून उपोषणकर्ते आणि स्थानिक दुकानदार आमने-सामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिसरात तणावाचं वातावरण असून येत्या काही दिवसात परिस्थिती अधिक चिघळू शकते. नेरळ कळंब रस्त्यावरील या संवेदनशील प्रश्नावर प्रशासन काय निर्णय घेतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. स्थानिकांचे रोजगार वाचणार की आंदोलकांची मागणी मान्य होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24.